नमस्कार. राजा राऊत यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पत्रात विधान परिषदेची उमेदवारी जाहीर खेचून आणली आणि त्या खेचून आणण्यामागे मोठ्या प्रमाणात रणनीती होती आणि ती रणनीती भविष्याची कशी फायदेशीर ठरणार आहे हा विचार करून मोठ्या प्रमाणात पक्षाने सुद्धा तशीच रणनीती आखली आणि त्या रणनीतीचा भाग काय असेल हा आपण भाग शेवटपर्यंत पहा आणि त्या माध्यमातून आपण एक एक गोष्ट उलगडणार करणार आहोत. त्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून तुमच्या माध्यमातून काही सूचना असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. आपण पाहणार आहोत ही विधान परिषदची उमेदवारी कशा पद्धतीने खेचली आणि ते खेचण्यामागे मोठ्या प्रमाणात राजकीय सूत्र हल्ली आणि त्या सूत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विरोध असताना सुद्धा आणि दोन्ही पदं एकाच तालुक्यात असताना सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्षपदही राजाभाऊ राऊत यांच्या समर्थकांना दिलं. त्याच पद्धतीने तिथली नगरपालिकेची सत्ता सगळे समीकरण आणि त्या माध्यमातून अनेक लोकांची विधान परिषदेपाशी चढाओढ असताना राजेंद्र राऊत यांनी ती खेचून आणणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि त्या माध्यमातून एक राजकीय मुरब्बी नेत्याप्रमाणे पूर्ण हालचाली हल्ल्या. कारण की सोलापूर म्हटलं की सोलापूरमध्ये अनेक राजकीय नेत्यांची मातबर नेते आहेत. राजन पाटील असतील, त्याचप्रमाणे सुभाष देशमुख असतील, त्याचप्रमाणे मोहिते पाटील घराणं असेल, इतर राजकीय घराणे असतात आणि तेवढ्यांना डावलून तेवढे भाजप कार्यकर्त्यांना डावलून जयकुमार गोरेंच्या माध्यमातून शिफारस आणि पालकमंत्र्यांचं महत्त्व तितकंच अधोरेखित केलं आणि त्या माध्यमातून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी घेतली. आता राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यामागचं भविष्यातले काय राजकीय उलगडे आहेत आणि त्याच्यावरच मोठ्या प्रमाणात त्यांना उमेदवारी देण्यामागचं कारण आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आपण पाहूया की बार्शी हे लोकसभा धाराशिव लोकसभेशी जोडलेला आहे आणि तिथूनच मोठ्या प्रमाणात धाराशिव लोकसभेचं राजकीय गणित बदलत राहतं. एकतर लोकसभेच्या राजकारणापर्यंत जे की बार्शी विधानसभेतला उमेदवारीचा जो हट्ट होता तो आपोआप निघून जाणार आहे. कारण की विधान परिषदेला राजेंद्र राऊत यांना उमेदवारी ते आमदार झालेले. त्या माध्यमातून ती भविष्यातल्या राजकारणामध्ये लोकसभेसाठी कशा पद्धतीने आपल्याला फायदेशीर ठरतात या माध्यमातून त्यांना उमेदवारी आजच्या घडीला तर दिली वाटते. त्याचं कारणही तसंच आहे. कारण की एकीकडे पाहिलं तर बसवराज पाटील यांना उमेदवारी, एकीकडे राजेंद्र राऊत. दोन्हीही भाग हे धाराशिव लोकसभेशी जुळलेले आहेत. बसवराज पाटील यांचा बालेकिल्ला म्हटलं की औसा मतदारसंघ पाहिला तो औसा निलंग्यातल्या जो आहे पट्टा त्या माध्यमातून साधारणतः लातूरशी जुळलेला भाग आणि जिथून मोठ्या प्रमाणात औशातून दोनदा आमदार राहिलेले बसवराज पाटील आणि त्या माध्यमातून त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा म्हणजे की इकाल्या विधान परिषदेतून एक आमदार वाढवणे आणि इकाल्या विधान परिषदेतून एक आमदार वाढवणे या दोन्ही आमदाराची ताकद आणि त्या माध्यमातून एक प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत, खासदार आहेत, ओमराजे निंबाळकर यांना लोकसभेला 2029ला कशा प्रकारे राजकीय कोंडीत पकडायचं याचं गणित आजच्या घडीला मांडलंय का असं तुम्हाला वाटतंय का ते तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळा. परंतु आजची जर राजकीय खेळी जर पाहिली तर भविष्याचं राजकारण कसं सुकर होईल किंवा लोकसभेच्या विचार करून मोठ्या प्रमाणात केंद्रीय राजकारणाला आधारित पकडून पूर्णपणे राजकीय खेळी खेळलेले आहेत असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्या पद्धतीनं तुम्हीही व्यक्त व्हा आणि त्या माध्यमातून एक राजकीय भविष्यवाणी तर म्हणता येणार नाही, परंतु त्यामधून राजकीय वेध घेण्याचं मोठ्या प्रमाणात काम या विधान परिषदेच्या निवडणुकीमधून झालेलं आपल्याला तर सध्याला वाटते. कारण की आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात बिनविरोधचा जागा निघाल्या आहेत. त्या माध्यमातून 6 बिनविरोध निघालेत. साधारणतः आपण पाहिलं कोकणमधून आणि तटकरे जे की तटकरे हे भाजपशी जुळून घेणार आहेत लोकसभेला, त्यांचा निश्चितपणे फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे आपण ठाण्यामधून पाहिलं तर रवींद्र फाटक यांना बिनविरोध निवडून काढून तिथं शिंदे गटांना थोडंसं झुकतं माप दिले. परंतु लोकसभेला कशा पद्धतीनं आपली जागा काबीज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय खेळ खेळला जाईल. त्याचप्रमाणे पुण्यामधून विक्रांत काकडे जे की संजय काकडे यांचे पुत्र आहेत, परंतु ते भाजपचेच पूर्वश्रीत आहेत, परंतु तिकडून विधान परिषदेला गेले. त्यांचाही मोठ्या प्रमाणात फायदा, तिथं भोसले घराण्याचा फायदा, या दोन्हीचा राजकीय गणित जुळून मोठ्या प्रमाणात 2029ची तयारी केली. तिथंच अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना सपोर्ट करून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राजकीय ही करून, परंतु तिथंही राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीने जुळून घेतले. दोन्ही राष्ट्रवादीचा निश्चितपणे फायदा हा भाजप कशा पद्धतीने करतो हा तो राजकीय त्यांची स्ट्रॅटर्जी राहील त्या पद्धतीने. परंतु इथं एक अजून एक गोष्ट पाहायला भेटली की मोठ्या प्रमाणात दोन्ही राष्ट्रवादीने जुळून घेऊन आपल्या सोयीचं राजकारण आणि भविष्याचं राजकारण कशा प्रकारे सुकर होईल, सगळ्या सोयऱ्याचं राजकारण कशा पद्धतीने सुकर होईल. त्यामुळं 2029ची लोकसभेची निवडणूक गृहीत धरूनच मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली आजच्या घडीत तर झाल्यात
असं वाटते. कारण की तिकडं दुष्यंत चतुर्वेदी यवतमाळमधून अपक्ष निवडून आलेले, इतर पक्षातून नेते निवडून आलेले आणि सध्याला शिंदे गटात गेलेले, त्यांनी सुद्धा नागपूरहून मोठ्या प्रमाणात सूत्र हलवली जातात. त्या माध्यमातून ते कशा पद्धतीनं फायदेशीर ठरणार आहेत. म्हणजे की त्याचप्रमाणे गडचिरोली, वर्धा, अरुण लाखानी जे की व्याही आहेत सुप्रिया सुळेचे, ते सुद्धा बिनविरोध निवड म्हणजे बिनविरोध काढण्यामागं सुद्धा राजकीय खेळी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या माध्यमातून लोकसभेचं गणित आणि त्याचप्रमाणे तरुण उमेदवारांना पक्षाचं घेणं देणं नाही, आपलं भविष्य कसं सुकरू याच्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मातबर नेत्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात संधी दिलेली आहे. इथं एकनिष्ठतेचा जर विचार केला नाही तर फक्त 2029ला लोकसभेला कोण कसा फायदेशीर राहील याचंच पूर्णपणे गणित मांडलेलं आहे आणि त्या गणिताचाच हिशोब करून मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली. हे तुम्हाला पटतंय का? पटत असेल तर निश्चितपणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असतील तर ते पण हे करा. कारण की आज जर पाहिलं असेल तर अनेक इथं एकनिष्ठता असेल किंवा पक्षाशी बांधील असणारे कार्यकर्ते असेल असा कुठेही विचार केला नाही. इथं फक्त विचार केला आहे की नवीन नेतृत्वाला जे पक्षात घेतले त्याला कशी संधी देता येईल आणि त्याचा राजकीय फायदा आपल्या पक्षाला किंवा 2029ला आपल्याला कसा होईल, कुटुंबाला कसा होईल याचा सर्व काही विचार केला आहे. त्याच पद्धतीनं राजेंद्र राऊत असेल किंवा बसवराज पाटील यांना उमेदवारी देण्यामागचा हेतूसुद्धा त्याच पद्धतीने आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राजकीय गणितं जुळलेले आहेत आणि त्या माध्यमातून 2029च्या निकालात सुद्धा या गोष्टी आपल्याला प्रतिबिंबित झालेल्या दिसतील आणि त्या माध्यमातून एक वेगळे गणितं मांडली गेलेली आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये कळा आणि आमच्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. परंतु आजच्या घडीला तर वाटतंय की राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देऊन लोकसभेची सोय केली का? कारण की आपोआप इकडे विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथली जागा तर खुली होणार आहे आणि तिथं दुसरा उमेदवार आणि त्यांच्या राजकीय गणिताचा फायदा किंवा त्यांना लोकसभेला पुढं करून मोठ्या प्रमाणात राजकीय गणितं जुळवणार का? कारण की बार्शीमध्ये सोलापूर जिल्हा परिषदचे सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष दिलेला आहे आणि तिथं भाजपमय बार्शी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढाकार हा राजेंद्र राऊत यांचा जेवढा आहे तेवढाच देवेंद्र फडणवीसचा आहे आणि त्याचप्रमाणे पक्षाचा आहे. त्या माध्यमातून पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी कशा पद्धतीनं 2029ची मांडणी करते हे आत्ता आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकीतून जाणवले. तुम्हाला काय वाटतं हे पुन्हा एकदा कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद. जय